नमस्कार. मुंबई उच्च न्यायालय केंद्र प्रमुख पद निवड निकाल. रिट पिटिशन नंबर 2993 ऑफ 2026 सह विविध याचिकांवर निकाल. LDC परीक्षेच्या पात्रतेबाबत विशेषतः कट ऑफ तारीख आणि TET अनिवार्यता या मुद्द्यांवर. न्यायालयाचे महत्त्वाचे निष्कर्ष TET अनिवार्य सर्वोच्च न्यायालयाच्या अंजुमन इशाते तालीम ट्रस्ट निर्णयाचा आधार घेत न्यायालयाने स्पष्ट केले की पदोन्नतीसाठी किंवा केंद्र प्रमुख निवडीसाठी TET उत्तीर्ण असणं ही एक अनिवार्य पात्रता आहे, केवळ अतिरिक्त अट नाही. प्रायोगिक दृष्टिकोन नियमानुसार कट ऑफ तारीख 1 जानेवारी 2025 असावी लागली असती, परंतु परीक्षेला झालेला 6 वर्षांनंतरचा विलंब आणि उमेदवारांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी न्यायालयाने मध्यम मार्ग निवडला. अंतिम आदेश. एक वेळची व्यवस्था नवीन कट ऑफ तारीख 2025 ते 26च्या केंद्र प्रमुख परीक्षेसाठी पात्रतेची कट ऑफ तारीख 1 जानेवारी 2026 धरण्यात येईल. सेवा अनुभव. ज्या उमेदवारांना 1 जानेवारी 2026 पर्यंत 6 वर्षांचा सेवा अनुभव पूर्ण झाला आहे ते पात्र ठरतील. TET सवलत. नोव्हेंबर 2025ची TET परीक्षा दिली होती आणि 3 फेब्रुवारी 2026 पर्यंत निकाल लागून उत्तीर्ण झाले आहेत त्यांना पात्र धरले जाईल. अपात्रता. 1 जानेवारी 2026 पर्यंत 6 वर्षांचा अनुभव नाही किंवा TET उत्तीर्ण नाहीत त्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. भविष्यातील मार्गदर्शक तत्व. वेळेत भरती प्रक्रिया. राज्य सरकार आणि परीक्षा परिषदेने भरती जाहिराती वेळेवर काढाव्यात आणि वर्षाच्या पहिल्या 6 प्रक्रिया पूर्ण करावी. नियमांमध्ये सुधारणा. केंद्र प्रमुख पदासाठीच्या सेवा प्रवेश नियमांमध्ये रिक्रुटमेंट रूल्स सुधारणा करून त्यात TETचा स्पष्ट उल्लेख करावा. सर्व याचिका आणि मध्यस्थी अर्ज या आदेशानुसार निकाली काढण्यात आले आहेत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनःपूर्वक आभार.